सौभागा नामकरण ही लीळा तुम्ही पाठ आहे. सोबत दाईंबा बसलेले आहेत आणि सर्वज्ञांच्या लीळेला स्नेहाला ती सौभागा पात्र झाली. तिला पाहून सर्वज्ञाने विनोद केला. मग ही लीळा अशी मनुष्यवेशाची मायावेशाची ईश्वर साकारता. एकंदरीत लीळा ही काय आहे? सर्वज्ञांची वाङ्मयीन मूर्ती आहे या चरित्रामध्ये. आणि मग त्याच्यामध्ये तत्व सांगतात तुम्हाला किती असं कुरूप माणूस कशाने होतो. काळाडूस, मोठ्या दाटाचा आहे की नाही, विक्राळ चेहऱ्याचा. ना म्हणाले त्यांनी पूर्व जन्मी कर्म करताना त्या मायबाईचं जे भजनी पात्र आहे ते पात्र तैसेची पात्र तसलंच आहे. 2 पदार्थ तसलाच आहे आणि पदार्थ कसा आहे? कर्कश आहे. मनोधर्म कर्कश. म्हणून कर्कश लोक काय काय बोलतात बघा. दिसायला कर्कश, तोंडातून कर्कश, वागायला कर्कश, 3ऱ्या डिग्रीवर पारा चढलेला असतो सतत. तर हा व्यक्ती असा का झाला? नामाले पूर्वजन्मी ज्याच्या ठिकाणी भजन घडलं ते अन्नदान तिथं जेवण करताना काय झालं? ते पात्र तशा रंगाचं, काळूस, पदार्थ कर्कश आणि मनोधर्म कर्कश. मनोधर्म म्हणजे जेव घालायचा मनोधर्म, जेवताना मनोधर्म, तिकडं नवऱ्यावर ओरडायचं, इकडे लेकरावर कर्कश करायचं आणि पुढल्या माणसाला जीव घालायचं. असं कर्कशता असते. किर शब्द होतो त्या माणसाचा, आपलं मन भेदवून टाकतो. मग आपण नाही घाबरायचं. समजा ह्या व्यक्तीला तेवढंच येते असं आपण समजून घ्यावं लागतं ज्ञानानं की ह्याची लायकी एवढीच आहे, ह्याच्या पलीकडं हा जाऊ शकत नाही. कारण त्याला तेवढंच दिलेलं आहे ना मागच्या जन्मातला, तो लेपच तसा आहे, ही नाही तो. मग आता त्याच्यावर किती जरी पाणी टाकलं त्यातून काय निघणार आहे? गटारीत पाणी टाकलं ते पाणी खराब होईल ना. तेव्हा अशा व्यक्तींना सुधारण्याचा प्रयत्न करू नये वगैरे वगैरे अनेक गोष्टी इथे या लीळेतून सांगतात सर्वज्ञ. तर माणूस सुंदर कशाने होतो? मग नामाले पदार्थ उत्तम आहे. पुढील जेवणारा व्यक्ती ही पात्र तसंच आहे, मिष्ठान्न आहे म्हणून सांगतात गोड पंगत करा. मिष्ठान्न आहे, ते सोज्वळ पदार्थ आहे, त्याचे शुभ पदार्थ आहेत. अशुभी पदार्थ असतात. मनोधर्म शुभ पाहिजे, मनोधर्म कर्कश नसला पाहिजे, सात्विक मनोधर्म असला पाहिजे. ह्या सर्व कारणामुळे काळं, पांढरं, गोरं असा वर्ण त्या पुढल्या जन्मात मिळतो. स्थानी तसंच असलं पाहिजे आणि त्या पदार्थाच्या ठिकाणचे सगळे गुण सात्विक असतील तर मनुष्य सात्विक. त्या क्रियापाका सगळं ज्ञान सांगितलेलं आहे. फक्त आपण त्याचं विश्लेषण करूया. खाऊ घालणाराचे आणि खाणाराचे गुण, उपगुण, अवगुण सगळे असतात त्या पुढील व्यक्तीच्या ठिकाणी आलेले, इकडले तिकडले, स्थानाचे दोष, काळाचा प्रभाव, कोण्या काळात तुम्ही त्याला जीव घातलं. आपण तर सगळे तामसकाळी जेवतो आहे की नाही. पंगत आपल्या तामसकाळीच असतात 12च्या नंतर. आली रूढी आली ती स्थिर झाली.
मग एवढं जेवायचंच नसते ना, पण साधून नाश्ता वेगळा, चहा वेगळा, पाव वेगळा, 12ला वेगळं, 4ला वेगळं, एवढं नसते खायचं. 9, 9:30ला गरम गरम उपार दाखवून खाऊन घ्या. संपलं काम. काळ बदलतो ना, 12च्या नंतर कसला काळ होतो? हे सगळं काळ वाटलाय, क्रिया काळ देवता नेमलेलं आहे सगळ्या जगात. तुमच्या हातात काहीच नाही, मरण नेमलेलं आहे तुमचं, सगळं ठरलेला कार्यक्रम आहे. फक्त कर्म स्वतंत्रता तुम्हाला दिलेली आहे देवाने, वेग स्वातंत्र्यता. काय म्हणतात, चांग विचारा निके विचारा, आहे की नाही बटोबाचा. मराठीमध्ये एवढीच स्वतंत्रता आहे तुम्हाला देवतेकडून. चांगलं विचारायचं, निक विचारायची, बाकी काय नाही, आहे की नाही. म्हणून चांगल्याचा सहवास, चांगले संस्कार, चांगलं वळण असेल तर तुम्ही उद्धरता. तुमचा खूप चांगला संस्कार अधिकार आहे, पण हे सगळं वातावरण खराब भेटलं तुम्हाला, तुम्ही कसे जाल? वाहून जाल. तुम्ही उत्तम अधिकाराचे आहे, पण तुम्ही हीन अधिकाराच्या माणसात राहिलेले. तुम्ही तुमचा विवेक नाही ठेवला. मग हिनासोबत कसं वागावं, तर त्याला लिंपून वागू नये. तू बघ तुझं, तू काय जोड, आपण त्याचा विचार नाही करायचा. कुठेही जा तुम्ही, डोऱ्या डोंगरात जरी गेले तरी तसं तिथे हीन पशु येणार, तिथे भिक्षा मागणारच. तो अन्न खाईल की नाही डोऱ्या डोंगरातला, कसा एकदम हवा खाईल, तिथेही तो पदार्थाचा संग्रह करेल. डोळ्या डोंगर आहे 12 कोस वर, मग गंमत गंमत बघा बरं, कसा माणूस म्हणजे घसरतो. तिथून त्याला 5 घरं भिक्षाला यावंच लागेल ना, का नाही येणार? स्वामीची आज्ञा पाळणार की नाही? पाणी लागलं की नाही त्याला? त्याचे अधिकार त्यानं पाहिलेत का? वगैरे 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 गोष्टी सगळ्या असतात. नाही तर तो प्रमादात पडतो, तो पुरुष कीर्तिकठ्यात पडतो. तो असं झाकून काय ठेवलं नाही स्वामींनी. आचार सांगितला, पण त्यात विचार पण दिला ना, आहे की नाही. आचारासोबत विचार आहे, विचारासोबत अधिकार पाहता येत नाही, अधिकार पाहायला पाहिजे आपले. तर हे सगळे अधिकार अनाधिकार हे क्रिया करताना जे भूतभजनी जे पात्र मिळालं तुम्हाला दैवराहाटीचं, आता विषय कर्मराहाटीचं सांगितलं, आता दैवराहाटीचं. इकडे हे असं असतं कार्यक्रम, म्हणून सांगता की ते सगळं फारच गमतीशीर काम आहे. इकडे पण परिवार, गुरु, सात्विक मिळणं, आहे की नाही. सगळं कसं अगदी सात्विक, शांततेने, उत्साहात प्रत्येक क्षण घालवणं, हे वेगळंच असतं. अशा अनेक गोष्टी असतात. धर्मरूप क्रिया, धर्माचा दारवठा माणसानं सोडवू नये कधीच. त्या सौभागानं हे केलेलं आहे, ते करत असताना हे केलं, आणि मग दायंबाला सर्वज्ञाने त्यावेळेला शिक्षा पण केलं. अशी थोडीशी क्रियेच्या आपण मध्ये गेलो. आता सर्वज्ञ सौभागासोबत अटॅच झालेला आहे, जोडलेला आहे त्यांचा मनोधर्म. मग दुपारचा पूजा अवसर झाला, आरोग्य झाली, पहुड उपहुड झाला, आणि मग सर्वज्ञ असली उपविष्ट असतात. बायसा म्हणते, बाबा केळे बहुत साचले असती, नासती वेची जतू का. बायसांचं बरं आहे, स्वामींना विचारल्याशिवाय इथीचा व्यापार तो
बायसाने स्वतंत्रतेने वागले असतं तर काही बिघडलं नसतं आहे का नाही. चोरून आपलं गपचूप गपचूप वचनभंग आहे तो आहे की नाही. असं चालतं ते सगळं. असं का होतं की पण होतं ते. हे सूत्र का पाठ नाही प्रत्येकाच्या आहे की नाही. इथीचा व्यापार तो पुसो पुसो. पण ते असतात मार्तंड इकडे परमार्गी आलेले आहे की नाही. गपचूप गपचूप सगळं उरकायचं सगळं करायचं. असं असतं चोरून, खोटं बोलणे, चोरणे वगैरे वगैरे वगैरे. ह्या गोष्टी सगळ्या अनिष्टकारक असतात बरं. असं क्लिअर का नाही राहायचं. सगळं उघडं असावं माणसाचं जीवन. मग त्याला त्रास होत नाही. पडलं की झोपतो. त्याला सगळं काही कामच नाही ना. खोटं बोलायचं, झाकून ठेवायचं. एक खोटं पचवायला 100 खोटं लाईफ टाईम बोलावं लागतं आहे का नाही. त्यावेळेला मी काय असं सगळं मजेशीर आहे ते. बायसा म्हणता बाबा मी आता केळे देते. केळे काय साधी गोष्ट आहे. स्वामींना विचारते बायसा. स्वामी म्हणतात मग आणा मग इकडं. मग आणले. बाई घेऊन या. आणले, वाटे केले, पाळ केलं स्वामींनी. गोसावी आबाईसाशी केळे देत होते. बाई केळे घ्या. त्या बाईसा ह्या आता काय आणखीन उपदेशी नाही आहे की नाही. त्यांचं तिकडलंच आहे आपलं देवतेचं करेन. स्वामींचं किती मोठं स्वरूप आहे की नाही दयाळू. आता प्रथम आबाईसाला सर्वज्ञ आज बोलताय. म्हणाले आबाई केळे घ्या ना. जीजी म्हणाले माझी आज एकादशी. आम्हा बारमासिया एकादशी. आणि आम्हाला असं चालत नाही म्हणजे तुमच्या हातचं तसलं. ह्या बायसा मायसा अशाच आहेत की नाही सगळे. महादायसा कुठं आहेत आता त्या. तर ते चालत नाही म्हणे आम्हाला तसलं. उमायसा म्हणते येतो मासो उपवासी. येथ तो काही म्हणावेच न लगे. उमायसा पण इथे बोललेले आहेत. सगळ्यांनी आपली आपली मतं सांगितली. मला इथं तर काही म्हणताच येत नाही बाबा म्हणाले आम्हाला. आम्ही मासोपवास आहे. ते म्हणते मला एकादशी आहे. दुसरी कुणाला काय आहे सोमवती पर्वाला जायच्या नाही साधा आहे की नाही. अशा सगळ्या गोष्टी अशीच लवकर लवकर अशा गोष्टी सगळ्या देवतेचे भक्त आहेत ते. सर्वज्ञांनी कसं घडवलंय मडवलंय बघावर. तेच मग स्वभाग आहेच बसलेली तिथं. स्वामी तिला म्हणतात बाई केळे खाल. बघा म्हणाले आमचं केळं कोणीच घेत नाही. बोटोबास पण आहेत ना तिथे आहे की नाही. आबाईसर नाही म्हणल्यावर बोटोबासाची हिंमत नाही पुढे यायची. आता मम्मीच नाही म्हणते ना. जाऊ दे म्हणाले आपण गप बसा. केळं तर खायचे त्यांना पण. ती पण म्हणती जीजी मध्ये एकादशी मी न खायची. ऐसे अवघेची निराकरिले. आणि मग सर्वज्ञ आता उग असणे उपविष्ट बसले. मग आता हे केळं कुणाला द्यावी कुणाला द्यावी. मग सर्वज्ञाने आता लीळा केली. सर्वज्ञ काही करू शकतात ना. ते स्वभागाकडे सर्वज्ञ पुन्हा पुन्हा बघतात. आणि मग तिला अचानक भूक लागली आणि ती बाईसापाशी आली. आता बाईसांकडे गेल्या त्या. बाई बाई माते गोसावी म्हणत होते केळ खाल. तो म्या म्हणितले जी मजा एकादशी. तो आता मज थोडी भूक लागली असे. बाई म्हणाले गो बाई असं म्हणले गो बाई मी. बाई स्वामीने ते ऐकलं. मला इकडे काय म्हणताय तुम्ही. बारीक लक्ष आहे स्वामींचं. बायसांना विचार बाई हे काय म्हणते तुम्हाला. बायसा म्हणते बाबा हे ऐशी म्हणत असे. सर्वज्ञ म्हणतात सौभाग्य हो या. हे तुम्हा केळे देईल.
असं आहे ते स्वामींच्या हाताची केळं. असं कधीतरी केळं खाताना आठवावं, आहे की नाही? सुहागा व्हायला काहीच हरकत नाही. या तुम्हाला कुत्रं विचारत नाही तर केळ कोण खाऊ घालेल तुम्हाला? एवढं प्रेमानं स्वामी कसे खाऊ घालते? पण हे आठवायला काय हरकत नाही की नाही? त्याच्यामध्ये वेगवेगळे भाव तरंग असतात. बीडला बसावं ते देवाच्या समोर, आहे की नाही? मग सगळं आठवावं म्हणाले. तेव्हा तुम्ही तर या ओट्यावर बसून मला तर एखादं केळ द्या ना म्हणाले. सौभागाला कशी भाग्याची आहे ती. बाई केळे आणा, बाई या म्हणाले, बसा. झालं, मन मोठं केलं लगेच देवाने. मग ती पाशी बसली. मग बाईसाने केळे आणले. गोसावी मांडीवरी ऐसे श्री करे धरुणी तयाची मान घातली. ही लीळा आता आठवा. मांडीवर ऐसे श्रीकर धरोणी तिला माने घातली, त्याची मान घातली. सर्वज्ञ म्हणाले, आ करा. जी जी. सर्वज्ञ म्हणतात, चांग आ करा. अगोदर फार वेळा दात आडवे येत असतील ना केळ खाऊ घालायला तिचे. आ करा ती आ करती. आणि मग गोसावी स्वतःच्या श्रीकराने केळे सोलती. वाटा साखरासे ते घासू माखती. त्या वाटेत केळ माकायचे आणि त्याच्या तोंडाकडे दाखवती आणि आपल्या श्रीमुखी घालीत. आणि ते म्हणते, हे काय बाई? म्हणाले, मला चाळवीजत अशी जाती. मला चाळवताय म्हणाले तुम्ही, मला द्या ना केळ, भूक लागली. काय म्हणता ना, आता देऊ म्हणाले. ना ग आई, मग ते चाळवीजत आहे, मागू ते म्हणती. अशा प्रकारे 2-4 केळे पुढथे म्हणितले. आ करा, चांग करा, चांग आ करा. त्या पुन्हा तसंच म्हणायचे आणि केळे आपण आरवणा करते. सर्वज्ञ आपणच आरवणा करायची. मग आता ती कांटाळी जा म्हणाली, मी नाही आता आ करत. स्वामी म्हणतात, आता खेळ न लाहीचे. आता आम्ही खेळ नाही करणार म्हणाले, तुमची चेष्टा नाही करणार, जाऊ द्या, बस झालं आता. मग स्वरूप खेळलं त्यांच्यासोबत, आहे ना. कृष्ण खेळले तिथे, आहे का ना, गोपाळामध्ये मस्त विटी दांडू, बॉल, चेंडू फळी, खूप खेळले त्या गोपिकांसोबत, आहे ना. घरोघरी नंदा घरी, आहे का नाही, खेळे कृष्णाचा. आपले दत्तात्रय प्रभू खूप खेळले ना अनुसयाच्या तिथे. असं आठवावं लागतं देवाचं खेळणं. तेवढंच नाही करायचं आपणाला, आहे का नाही. आपली शोकांती काय बरं आहे, असं आठवायला पाहिजे ना. आपण मुख्य विषय सोडून आपण दुसरीकडे टाइमपास करतो, आहे का नाही. फार प्रचंड टाइमपास, अगदी आधी व्याधी उपाधी लोककीर्ती, पता नाही काय काय आलंय, लोकाचार, यजमान खुश करण्यात काळ. किती कठीण आहे ना, समय कसा बदलतो. हे आठवायचं असं मस्त छानपैकी. आणि कोणाला केळं खाऊ घातले स्वामींनी, मी इतक्या केळ्या आठी झाली. चला, अशा त्या केळाच्या निळा अशा आठवायच्या. केळा आणायचे दर्शनाला. अशा अनेक लीळा तुम्हाला आठवायला आणि वाचायला वेळ लागेल ना. हे कलेक्ट करायचं असतं नॉलेज, आणि मग तुम्हाला ती साधना अशी सिद्ध करायची असते. हळूहळू होत असतं ते. पण जन्मही गेला तर तुम्हाला काहीच करायचं नाही म्हणणार, तुम्हाला तेच करायचं होतं ना, लोकसंग्रह. हे लय गंमतशीर झालाय कार्यक्रमात आपला. तर हा उपास आहे, सर्वज्ञासोबत केलेली चेष्टाच आहे आपली, यथेष्ट चेष्टा.
त्या लीळेला, त्या स्वरूपाला खेळवायला ती कारण ठरली ना बाई, स्वभाग आहे. आणि डिगबाळी आपली आहे की नाही, पण त्या स्वामींचं स्वरूप तिच्यासोबत चेष्टा करते. जड आहे ना ती खेळ, चेष्टा आहे ती, तिथं लीळा आहे, तिथं मूर्ती आहे, एका लीळेत सगळं येते बघा. आणि असं बराच वेळ 5-10 मिनिटं स्वामींची तिच्यासोबत असं आहे, गंमत जम्मत. स्वामी खेळले बऱ्याच लोकांसोबत आहे का नाही, इकडे नांदेडच्या भागात खेळले आहे की नाही, इकडे खेळले, पुन्हा इकडं खेळले, ते वडनेर भुजंगजवळ खेळले आहे की नाही. अशा खेळाच्या लीळा सर्वज्ञांच्या आहेत. पाठीवरच बसले घोडेच. मोठं झाल्यावर बी भटूबासानं म्हणाले, चला घोड्यावरच बसतो तुमच्या मानेवर, डोमेग्रामला की नाही, असे वाजत गाजत मग सर्वज्ञांची रात्रीच मिरवणूक, भरवे चालण्या, असं खेळाच्या लीळा आठवायच्या. अचलपूरला खेळायचं स्वामी, घोड्यावरच बसून घोड्यासोबत खेळायचे, असं वगैरे वगैरे. तुमचं चिंतन असलं, आत्मचिंतन, त्याचं अगदी 2-4-5 मिनिटामध्ये सगळ्या लीळा आटपतात. आणि मग त्या लीळेशी बोलले की तुमचा प्रहरच्या प्रहर निघून जातो, दिवसाच्या दिवस निघून जातात. असं मग तुम्हाला मृत्यूला सुद्धा वेळ नाही आहे. तुम्ही जर लीळा आठवत असल्यावर मृत्यू कशाला येईल तुम्हाला. चांगला बसलाय, ओके बसलाय, आठवू द्या ह्याला, जाऊ द्या ह्याचा आता मृत्यू टाळून द्या, हे काय. हा लीळेचं आयुष्य भेटेल ना त्याला स्मरणात. यम सुद्धा बघितल्यावर म्हणतील नको बाबा न्यायला, रिजेक्ट करावा प्रोग्राम त्याने. हां, मृत्यू रिजेक्ट होईल तिथे. स्वामीने तेच केलं, भांडारे खायला म्हणजे करू काय काळवंचना भाऊ. मृत्यूला सांगतात स्वामी, थांब रे थांब. असं काहीतरी असं अद्भुत आठवायला पाहिजे तुम्ही. त्या आठवण्याच्या तरंगातच तुमचं जीवन आनंदात राहू शकतं. बाकी जगाला, व्यक्तीला, पदार्थाला आठवून काय मिळत नाही. मिळतं काय त्याच्यात, फक्त दुःख, उद्वेग आहे का नाही, आणि मग बीपी आणि शुगर. एवढं गिफ्ट मिळतं फुकट. लोक ह्याच्यामुळे तर दुःखी आहेत का ना जगामध्ये, बसायचं आठवण काय. मग हे आठवायला पाहिजे आपण. आता ती स्वामी म्हणता, या ना बाई आता, पुढते पुढते सर्वज्ञ म्हणायची, या 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 आता न चाळवी जे. ती म्हणाली, ना बाई मला चाळवत अशी जे. सर्वज्ञ म्हणतात, आता चाळवी जे तर म्हालूबाईची आण. इथे सर्वज्ञ आता मुख्य स्वरूप बोल. म्हालूबाई कोण आहेत ह्या पहा. आता सर्वज्ञ कसं कुठं पोहोचले बघता बघता, खेळता खेळता बोललं स्वरूप आहे की नाही. म्हणाले मालूबाईची आण. स्वामी हे मालूबाईची आण घ्यायची. का बरं घ्यायची मालूबाईची आण? असं आतमध्ये चिंतन करायचं, स्वामी स्वरूपाला आठवण येते. देह मालूबाईचा आहे ना, मग कुणाचं फुकट नाही घेत सर्वज्ञ, देह तिचा आहे. आणि कुणाचं आहे ते देह? मालूबाईचं विशाल देव. स्वामींना आठवण झाली बरं का, मी शरणावरून उठला आहे ना, लगेच लगेच तुम्हाला वेळेत प्रवेश करायला काहीच हरकत नाही. कुठं नाही कुठे तुम्ही प्रवेश करू शकता, असं काही बंधन नाही. देव स्वामीने एका वचनाने सगळी सूट दिली तुम्हाला. स्वामी कसे चालत गेले असतील बरं तिथे, आहे की नाही. स्वामींना तर जन्म दिला नाही ना, हरिपळा देवाला दिलाय ना, पण ते देह घेऊन चालले सर्व. म्हणजे अरे माझं देह हे आहेत का ते आई बाबा, बर ही आहे का पत्नी, बर बर कार्ट, हां असं असं, हे आहे का माझा राजवाडा, अरे वा.
आता हे वगैरे वगैरे सगळे ते हडपी ते किती भाग्यवान असतील ना, सेवा करणारे तिथे. सर्वज्ञाने पटकन त्या आईची आठवण झाली. म्हणाले, हो हे मालूबाईच्या. आणि मग गोसाई आता शपथ घेतल्यामुळे ती आली. मग गोसावी तयाशी धायवरी केळे खाविले पोट भरून. आणि मग गोसाव्याशी श्रीकर प्रक्षालन झाले. गोडा झाला, विडा झाला, पोट भरून केळं खाल्ले. तर असं केळं आपणाला दिले पाहिजे देवाने. पण ते महादायचा सारखं आहे. स्वामी म्हणाले, तुम्हाला केळे बोरे असं बी नाही झालं पाहिजे. हे काय गोष्ट स्वामींसाठी फार मोठी सोपी आहे ना. तर या सौभागाबाईला केळे खाताना तिथे दायंबाई असे वेगवेगळ्या पाठांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लीळा येतात. दायंबा म्हणाले, केळे खाता काही वगैरे असे बी काय आहे ना कुठंतरी. दुसरी लीळा आहे ती. ही केळाचीच आहे ना. सगळ्या लीळा केळाच्या कलेक्ट करायच्या आपण. आणि मग ह्याच्यामध्ये थोडंसं स्वामींचं सहृदत्व, स्वामींचं मातृत्व या लीळेमधून दिसतं तुम्हाला. आणि स्वामींचं हास्य, स्वामींची खेळाची प्रवृत्ती, स्वामींचा मनोधर्म. त्याविषयी लीळेला कुणी पात्र झालं का? आबासा झाल्या का? उमायसा झाल्या का? भुटवाद झाले का? कोणीच पात्र नाही झालं. त्याची गुंफा आहे तो पण झाला का? तो बसला होता बाहेर पट्टी टाकून, आहे की नाही? काय ना त्याची परस नाईक ना. बाकीचे बरेच आहेत ना तिथं बीडमध्ये. पण बरोबर ही अशी वेळस विक्राळबाई गाठली स्वामींनी. कनवा आल्या की थांबत नाही त्या. कनवा स्वामींना पण खेळवतात, आहे की नाही? असे खेळायच लावलं त्या कनवेनी केळाच्या. ती केळ बी भारी असेल, आहे की नाही? ज्याच्या घरचं केळ असेल ना ते पण भारी असेल, आहे की नाही? शेतकरी, खेळातलं जीव, हे सगळ्यांचं आयोजन करावं लागतं मायेला. असे केळं स्वामींकडे कसे येतील? ते येणार नाहीत ना. असं काय स्वामींकडे येऊन कसे उभा राहील ते केळ? असं म्हणाले, चना निकाल झाला म्हणाले, ओळा खायचा. असं बघा तुम्ही, स्वामींच्या अनंत लीळा आहेत अशा. असं बघा म्हणाले, आता हे करायचे तर वगैरे असं. तर सालीसा ठाई संबंध निक्षेप सर्वज्ञानी केला. हातात घेतली ना साल, ते थोडं तत्वचिंतनात गेलं की थोडं बरं वाटतं. पण म्हणाले मग तिथे कृपा, म्हणाले कृपा नसते तिथे. का माया अनुसरण प्रती असे, अनुसरण झाली या कृपा नसे. हा विषय न बोललेला बरं. अनुकरण आणि अनुसरण आहे. त्यांनी लगे उच्च लेवलला जातात हे तत्वज्ञान, तत्व देताना तुम्हाला. तर इथंचा अनुसरला दुर्लभ म्हणितला की अनुसरल्यासाठी काय आहे आपल्याला तिथे, हा विषय तुमच्यापर्यंत आलेलाच नाही. त्याच्यामुळं हे न बोललेलं बरं. तर ना म्हणाले ना, संबंध माया असे, पवित्रता नसे. म्हणून ही लीळा अशी गुह्य आहे म्हणाले, अशी गुप्त आहे म्हणाले. ह्याच्यावरती कसं बोलावं म्हणाले. पण ती जी साल आहे त्यात कृपा नाही, संबंध आहे. अशा प्रकारे सर्वज्ञानी ही लीळा स्नेहवसाने, पूर्वजन्मीच्या ऋणानुबंधाने कणवेनी तिला निमित्त करून तिला पोटभर केळं खाऊ घातले. स्वरूपाला हसवायला ती कारण झाली. मग ईश्वर स्वरूपाला हसण्याने काय होतं? ईश्वराच्या तिला निमित्त झाली ना ती. आणि स्वामींना ती आठवण करून दिली मालूबाईची.
तिला तेवढं ते बऱ्यापैकी सौभाग्याला हा अधिकार मिळाला. स्वामींनी केळं खाऊ घातल्याने काय होतं? आनंदा सृष्टी अतिक्रांत होता, आहे की नाही? केळं खाऊ घातल्याने भटवासांना खीर खाऊ घातली तर कुत्र्याचे जन्म नसले, आहे की नाही? हिला केळं खाऊ घातले, कुणी केळ्यावाल्याची बायको होऊन तिथं केळं खाण्यापेक्षा म्हणजे आताच खाऊन टाकतो. तू चल सौभागे या सौभागा आली मा, असं साधेला तिकडं म्हणायचे शिवप्रभू बाबा, तसं हिला पण खुश, ही आली की स्वामी खुश राहायचे. प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळे गुण असतात. त्या गुणाला ईश्वर स्वरूपाला स्वीकारावंच लागतं आणि ते करायला स्वामी तिथं बसलेले आहेत. अशा एका प्रसंगी आपल्या जीवनामध्ये आपणाला केळं खाऊ घालावे देवानी, आपलीही मान धरावी, आपणालाही आ म्हणावं. मृत्यूसमयी तर मान धरावी. स्वामीने म्हणाले मर, केळं खाऊन मर, उपाशी नको मरू, काय काय. असे वेगवेगळे भावचिंतन एलईडीमध्ये तुम्हाला आठवत आहे. आनंदाचे आहे, दुःखाचा आहे, विरहाचा आहे. तुमचं कसं तुम्हाला त्यातून काय घ्यायचंय, आहे की नाही, तसं तुम्हाला घेता येईल या वेळेमध्ये. तर ही लीळा इथे आता थांबते.